मित्रांनो, बांगलादेश आज ज्या टप्प्यावर उभा आहे, तो टप्पा अचानक आलेला नाही. ही परिस्थिती वर्षानुवर्षे तयार होत गेली आहे. निवडणुकांवरील अविश्वास, सत्ताधारी आणि विरोधकांमधील कटुता, सामान्य माणसाच्या हातातून निष्ठत चाललेली अर्थव्यवस्था, वाढती महागाई, बेरोजगारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या मनात निर्माण झालेली असहायतेची भावना. जेव्हा नागरिकांना असं वाटायला लागतं की त्यांचा आवाज दडपला जातोय, तेव्हा तो आवाज एक दिवस रस्त्यावर ओरडायला लागतो. 12 डिसेंबर 2025 रोजी ढाक्याच्या पलटण भागात मशिदीतून बाहेर पडताना शरीफ उस्मान हादीवर मोटरसायकलवरून गोळीबार झाला आणि 18 डिसेंबरला सिंगापूरच्या रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. ज्यामुळे इन्किलाब मंचच्या समर्थकांनी शहबाग चौकात रस्ते रोखले, प्रथम आलो आणि डेली स्टार सारख्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ले केले. मित्रांनो, ही हत्या फक्त एक घटना नव्हती, तर ती एक ट्रिगर ठरली. अंत्ययात्रा मोर्चात बदलली, मोर्चे आंदोलनात बदलले आणि आंदोलनांनी हिंसेचं स्वरूप घेतलं. संसद भवन परिसरात घुसखोरी, सरकारी मालमत्तेची तोडफोड, मीडियावर हल्ले, धार्मिक आणि सामाजिक तणाव, हे सगळं एखाद्या स्क्रिप्ट सारखं पुढे सरकत गेलं. 19 डिसेंबरला ढाकेत शहबाग इंटरसेक्शनवर शेकडो लोकांनी एकत्र येऊन घोषणा दिल्या आणि हिंसेत भारतीय उच्चायुक्तांच्या निवासस्थानाभोवतीही गर्दी झाली, ज्यात तुटपुंज्या दगडफेक झाल्या. अशा हिंसेत चायनॉट सांस्कृतिक केंद्र आणि नलओंदा शाळेवर हल्ले झाले, ज्यात हल्लेखोरांनी भारतीय संस्कृतीचा प्रचारक असा उल्लेख करून आग लावली. पण मित्रांनो, खरी भीती इथे सुरू होते, कारण जेव्हा अशा परिस्थितीत देश अस्थिर होतो, तेव्हा काही शक्ती तिथे संधी पाहतात आणि इथेच कंट्रोल ब्रेकडाऊन हा शब्द पुढे येतो. म्हणजे देश पूर्णपणे उद्ध्वस्त करायचा नसतो, पण इतका कमकुवत करायचा की तो स्वतःचे निर्णय घेऊ शकणार नाही, स्वतःची दिशा ठरवू शकणार नाही आणि बाहेरच्या शक्तींना हस्तक्षेप करण्याची संधी मिळेल. आज अनेक विश्लेषक विचारतात, बांगलादेशमध्ये जे काही घडतंय ते खरंच पूर्णपणे नैसर्गिक आहे का, की या अस्थिरतेला कुणीतरी दिशा देतोय. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI हे नाव इथे वारंवार घेतलं जाते, कारण इतिहासात ISIने नेहमीच थेट युद्धाऐवजी अप्रत्यक्ष युद्धाचा मार्ग निवडला आहे. स्थानिक असंतोषाला खतपाणी घालणं, कट्टर विचारसरणीला हवा देणं, सोशल मीडियावर अफवा पसरवणं आणि भारत विरोधी वातावरण तयार करणं, हा पॅटर्न नवीन नाही. मित्रांनो, हे लक्षात घ्या, ISI थेट रस्त्यावर येऊन दगडफेक करत नाही. ती कधीच समोर दिसत नाही, ती काम करते पडद्यामागून. काही चेहरे पुढे आणले जातात, काही मुद्दे चिघळवले जातात आणि लोकांना असं वाटायला लावलं जातं की हे सगळे त्यांच्या मनातून येत आहे. हाच कंट्रोल्ड भाग आहे आणि त्यामुळे हे सिद्ध करणं कठीण असतं, पण परिणाम मात्र अत्यंत खोलवर होतात. बांगलादेशमध्ये अचानक वाढलेले भारत विरोधी कथानक, धार्मिक भावना भडकवणारे संदेश, अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले आणि काही कट्टर संघटनांची वाढती सक्रियता, हे सगळं एकत्र पाहिले तर प्रश्न निर्माण होतो, हा फक्त अंतर्गत संघर्ष आहे का, की या संघर्षाला योग्य वेळी योग्य दिशा देणाऱ्या बाह्य शक्ती आहेत. ISIच्या ढाका सेलने हशिमे इराईच्या पतनानंतर अस्थिरता वाढवण्यासाठी जमात ए इस्लामीशी संपर्क साधला असल्याचे पुरावे आहेत आणि त्यातून पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर भारताचा दबाव वाढण्याचे प्रयत्न आहेत. मित्रांनो, अल्पसंख्याकांवरील हिंसा हा या संकटाचा सगळ्यात संवेदनशील भाग आहे. काही ठिकाणी हिंदू समाजाला थेट लक्ष केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 18 डिसेंबरला मायमेन्सिंह जिल्ह्यातील भालुका उपजिल्ह्यात हिंदू गारमेंट वर्कर दीपूचंद्र दासला इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपावर मॉब चिलिंग करून ठार मारलं आणि ढाका या मायमेन्सिंह महामार्गावर त्याच्या मृतदेहावर 2दा आग लावली. घरांवर हल्ले, मंदिरांची तोडफोड आणि काही ठिकाणी झालेल्या अमानवी हिंसाचाराच्या घटना केवळ मानवी दृष्टिकोनातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही गंभीर परिणाम घडवू शकतात. कारण जेव्हा एखाद्या देशात अल्पसंख्याक असुरक्षित होतो, तेव्हा तो प्रश्न फक्त त्या देशापुरता राहत नाही. मोहम्मदी सरकारने या घटनेची निंदा केली असून 10 संशयितांना अटक केली आहे. पण तरी भारतात कोलकाता आणि दिल्लीतील बांगलादेशी उच्च आयोगाबाहेर निदर्शने, मोर्चे निघाले आहेत. आता मित्रांनो, भारताच्या भूमिकेकडे वळूया. भारत आणि बांगलादेश यांचं नातं केवळ शेजारी देशाचं नाही. इतिहास, संस्कृती, भाषा, व्यापार आणि 1971च्या संघर्षाला दिलेला पाठिंबा, हे सगळे या नात्याला विशेष बनवतं. पण हे नातं जितकं जवळचं आहे, तितकंच ते संवेदनशील आहे. बांगलादेशमध्ये अस्थिरता वाढली तर त्याचे परिणाम भारतावर थेट होतील. सर्वात पहिला परिणाम म्हणजे सीमावर्ती राज्यांवर दबाव, बेकायदेशीर घुसखोरी, ड्रग्ज आणि शस्त्रांची तस्करी आणि कट्टरपंथी नेटवर्कसाठी तयार होणारी जागा, हे सगळं भारतासाठी मोठं सुरक्षा आव्हान ठरू शकतं. दुसरा परिणाम म्हणजे राजकीय पातळीवर तणाव. भारताने राजशाही आणि खुलना येथील व्हिसा सेंटर बंद केले, तर बांगलादेशने दिल्लीतील उच्च आयोगातून व्हिसा सेवा तात्पुरती बंद केली आहे.
मित्रांनो, भारताची भूमिका इथे फारच नाजूक आहे. थेट हस्तक्षेप केला तर आंतरराष्ट्रीय टीका होऊ शकते आणि हस्तक्षेप न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे. म्हणूनच भारत सध्या संयम, निरीक्षण आणि कूटनीती या 3 पायांवर उभा आहे. हा संयम दुर्बलतेचा नाही, तर अनुभवातून आलेल्या शहाणपणाचा आहे. शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली संसदीय समितीने ही परिस्थिती 1971 नंतरची सर्वात मोठी सामरिक आव्हान म्हणून ओळखली आहे. या सगळ्या समीकरणात चीनचा घटक दुर्लक्षित करता येणार नाही. बांगलादेशमध्ये चीनचा आर्थिक आणि पायाभूत गुंतवणुकीला सहभाग वाढत आहे. बंदरे, रस्ते प्रकल्प हे सगळं दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे. लाल मोनीरहाट विमानतळाचे चीनकडून अपग्रेड होत असल्याने सिलिगुरी कॉरिडॉरवर धोका वाढला आहे. जर बांगलादेश अस्थिर झाला तर या अस्थिरतेचा वापर चीन आणि पाकिस्तान आपापल्या फायद्यासाठी करू शकतात आणि भारतासाठी सामरिक दबाव वाढू शकतो. मित्रांनो, मोहम्मद युनूस यांनी हादीच्या अंत्ययात्रेत त्याला फॅसिझम विरोधी अमर सैनिक म्हणून श्रद्धांजली वाहिली आणि राष्ट्रीय शोक दिन जाहीर केला, ज्यात सर्व मशिदीत विशेष प्रार्थना झाल्या. पण इन्किलाब मंचने युनूस सरकारला सत्तेबाहेर काढण्याची धमकी दिली आहे आणि फेब्रुवारी 2026च्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. मित्रांनो, म्हणूनच आजचा प्रश्न फक्त बांगलादेश कोसळतोय का एवढाच नाही. खरा प्रश्न आहे, हा कोसळण्याचा प्रवास कुठे थांबणार आणि त्याचा परिणाम संपूर्ण दक्षिण आशियावर कसा होणार आहे. जर वेळेत सुधारणा, संवाद आणि स्थैर्य आले नाही तर हा प्रदेश दीर्घकालीन अस्थिरतेकडे जाऊ शकतो. आज भारतासमोर खरं आव्हान म्हणजे भावनेऐवजी रणनीती. सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देणं सोपं आहे, पण राष्ट्र म्हणून निर्णय घ्यायचे असतील तर शांत डोकं आणि दीर्घकालीन विचार आवश्यक असतो. भारताला आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावीच लागेल, पण त्याचवेळी बांगलादेशच्या जनतेशी नातं तुटू देऊ नये ही तितकीच मोठी जबाबदारी आहे. मित्रांनो, इतिहासात अनेकदा असं झालं आहे की संकट सुरुवातीला लहान वाटतं, ते दुर्लक्षित केल्यामुळे मोठं बनतं. बांगलादेशची सध्याची परिस्थिती आपल्याला इशारा देत आहे. हा इशारा वेळेत ओळखणं, समजून घेणं आणि त्यावर योग्य पावलं उचलणं हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या व्हिडिओत आपण या संकटाचं राजकीय, सामाजिक, सामरिक आणि प्रादेशिक स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला. हे अंतिम उत्तर नाही, कारण परिस्थिती सतत बदलत आहे. पण एक गोष्ट नक्कीच आहे, हे संकट दुर्लक्षित करण्यासारखं नाही. मित्रांनो, जर हा विषय तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते बांगलादेशमधील ही अस्थिरता भारतासाठी किती मोठा धोका ठरू शकते. भेटू पुढच्या भागात नव्या विषयासह. धन्यवाद.